नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आई रुक करते हैं इस खबर की ओर। पिशोर गांव में इन दिनों दूषित और अशुद्ध पानी की सप्लाई से नागरिकों का स्वास्थ्य गंभीर खतरे में आ गया है। ग्रामीणों का आरोप है कि कई दिनों से घरों में गंदा और बदबूदार पानी आ रहा है, जिससे बच्चों, बुजुर्गों और आम नागरिकों में बीमारी फैलने की आशंका बढ़ गई है। ग्रामीणों ने नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि जो पानी जानवर भी नहीं पी सकते, वही पानी आम जनता को पिलाया जा रहा है। गाँव में स्वच्छ पेयजल की मांग लगातार उठ रही है, लेकिन प्रशासन की ओर से ठोस कार्रवाई दिखाई नहीं दे रही है। ग्रामीणों का कहना है कि गाँव के पास धरण होने के बावजूद लोगों को शुद्ध पानी नहीं मिल रहा है। धरण उशाशी, पट जनता, पाठ्याशाटी, उपाशी जैसी स्थिति निर्माण हो गई है। नागरिकों ने जिला परिषद प्रशासन और संबंधित अधिकारियों से तुरंत ध्यान देने की मांग की है। ग्रामीणों ने विशेष रूप से जिला परिषद की सीईओ से मांग की है कि पिशोर गांव में तत्काल स्वच्छ पेयजल योजना लागू कर नागरिकों को शुद्ध पानी उपलब्ध कराया जाए। साथ ही दूषित पानी सप्लाई करने वाले संबंधित अधिकारियों और कर्मचारियों की जांच कर जिम्मेदारी तय करने की भी मांग की जा रही है। वहीं कन्नड़ तालुका के पिशोर स्थित ग्रामीण अस्पताल के डॉक्टर धीरज पाटिल ने नागरिकों से गर्मी के मौसम में स्वास्थ्य का विशेष ध्यान रखने की अपील की है। उन्होंने कहा है कि बढ़ती गर्मी और अशुद्ध पानी के कारण उल्टी, दस्त, बुखार, अन्य बीमारियों का खतरा बढ़ रहा है। इसलिए नागरिक स्वच्छ पानी का उपयोग करें और स्वास्थ्य संबंधी किसी भी समस्या को नजरअंदाज न करें। डॉक्टर धीरज पाटिल ने बताया कि पिशोर ग्रामीण अस्पताल में सभी प्रकार की आवश्यक दवाइयां उपलब्ध है और नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सुविधा देने का प्रयास किया जा रहा है। उन्होंने लोगों से अपील की है कि किसी भी प्रकार की बीमारी होने पर तुरंत ग्रामीण अस्पताल में आकर उपचार लें और सरकारी स्वास्थ्य सेवाओं का लाभ उठाएं। अस्पताल प्रशासन ने भी नागरिकों से साफ सफाई बनाए रखने, उबला या शुद्ध पानी पीने और बच्चों, बुजुर्गों की विशेष देखभाल करने का आह्वान किया है। नमस्कार, आपण कन्नड तालुक्यामध्ये आलेलो आहोत। कन्नड तालुक्यामध्ये पिशोर गावामध्ये सध्या लोकांना घाण आणि दूषित पाणी येत आहे पिण्यासाठी। ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत कोणची याच्यावर दखल घेत नाही। आपण नागरिकांची प्रश्न विचारू नागरिकांना काय त्रास होतो। आई, काय नाव आहे तुमचं? काय लीलाबाई आहे। आम्हाला आता कधीच पाणी नाही, आम्हाला खूप त्रास आता माझे कसं पाणी वय येतंय का तुम्हाला? दूषित खराब येऊ राहिलं। ते पाण्यामुळे काय होतंय तुम्हाला? आता ताप, थंडी, एकदम आजारी पडतो रे भाऊ, काय सांगायचं। ग्रामपंचायतला तक्रार दिली, सांगितलं होतं का तुम्ही? तक्रार दिली, लक्ष देत नाही ते। लक्ष देत नाही का? हा, गण भरपूर गेले। आपलं नाव काय? रेखाबाई खडके। काय सांगाल आपण या हे दूषित पाणी घाण येतंय आम्हाला 6 महिन्यापूर्वीपासून। हे परत आमचे मुलं बाळ परत बिमार पडताय, काय करायचं आम्ही? ते दवाखान्यात जाते म्हणते या ना ते आणा, तिथून पण वापस पाठवत्या ग्रामपंचायत मध्ये जा, ते म्हणते तुम्हाला पाणी असंच येतंय, आम्ही काय करा? परत पाईपलाईन फुटली, मग ती पाईपलाईन कोण जोडायची? आम्ही जोडायची का महिलांना जाऊन? सांगा। पाईपलाईन फुटल्यावर ग्रामपंचायत बी कोणची दखल घेत नाही? काहीच नाही घेते, आम्हाला वकार सुद्धा भरत नाही। ग्रामशोकनं काय? एका गलीला पाणी येतं, एका गलीला पाणी येत नाहीये, एका गलीला रात्रंदिवस पाणी चालू आहे। काय करायचं याला? आम्हाला 6 दिवसाला 5 दिवसाला पाणी आहे, ते पण पूर्ण नाहीये। 15 मिनिटं सुद्धा पाणी येत नाहीये, ते पण याचं घाण आहे। काय करायचं? या पाण्याचा फोटो काढून घ्या तुम्ही। आपण बघू शकतात पाणी हे पहा, पाणी पाहून घ्या कसं आहे, याचं पाणी दूषित प्यायचं पाणी का आहे. आम्ही? काय करायचं या पाण्याला सांगा तुम्ही? हा, हे पाणी कशाला चालतंय? तुम्ही जनावरांना वापरून बघा बरं हे पाणी। पिण्यासारखं पाणी येतंय, आपण बघू हे शकतात। पाणी आम्हाला प्यायलंय। काय सांगाल आपण? माझं नाव रंजना खडके। हा. आम्ही ना किती दिवसापासून घाणच पाणी पितोय, तर तुमचं आरोग्य वगैरे ठीक आहे का? नाही आम्ही ना 15 दिवस झाले आजारी पडलेले। बाबा, नाव काय तुमचं? सांडू विठोबा खडके। काय सांगाल बा, कसं पाणी येतंय तुमच्या इथे? अरे पाणी घाण निघतं, बिमार होऊन गेलो मी। सर्दी पडस चालूची, ग्रामपंचायतला तक्रार दिली होती? गोळ्या खाता खाता थाकून गेलो। ग्रामपंचायतला काही चर्चा झाली होती का या पाण्याबद्दल? ते असेच उद्याच करू परवा करू असं करत करत 15 दिवसापासून चालू आहे। नाव काय म्हणलं आपलं? रामू सकाराम नावली। काय काय सांगाल आपण? हे पाणी आम्हाला 6 महिने दूषित पाणी येलं, सगळे बिमार पडू राहिले। सगळे घरातलं बिमार, लहान लहान लेकरं सुद्धा बिमार पडू राहिले। त्याला काय करा? पंचायत मध्ये गेलो आम्ही, पंचायत मध्ये आम्ही करू, आज करू, उद्या करू, 6 महिने पुन्हा चालू आहे, कोणी दखल नाही घेऊन आमच्यावली। आम्ही काय करायचं याला? एवढं धरण भरेले ना, पाणी भरपूर आहे ना। काय नाव सांगा आपलं? काय नाव? संकेत खडके। काय काय सांगाल आपण? काय काय आपल्या गल्लीमध्ये, आपल्या वार्डामध्ये पाणी दूषित पाणी येतंय, काय सांगाल आपण? आमच्या वार्डामध्ये भरपूर दिवस दूषित पाणी येते। आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केली, चौकडी तक्रार केली, कोणीच कानावर घेत नाहीये। आज आम्ही सर्व पाणी पिण्याला पाणी आम्ही इकून तिकून गोळा करून पिण्याला पाण्यासाठी करतोय। कोणी लोक तेच पाणी पित आहेत, आजारी पडू लागले। 15 दिवसाला 2-3 दिवसाला घरामध्ये 2-2, 3-3 पेशंट होत आहे।
संडास पोटदुखी याचा नुसतं आमच्याकडे परिणाम चालू आहे. आणि आम्ही 2-3 वेळेस तक्रार करून मी आता त्या पिशोरमध्ये आमच्या धरणामध्ये वावरात जाऊन सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाहीये. स्वतःचे आम्ही वावरात देऊन आम्हाला पाहायचा पत्ता नाही. म्हणजे 6व्या शुद्ध- दिवशी पाणी येतं. शुद्ध पाणी आता जलजीवन मिशन आहे तर सगळीकडे तयार व्हायला शुद्ध पाणीचा हे झालेला आराखडा आपल्याला शुद्ध पाणी ती का मिळत नाही? पाईपलाईन सर, ती पाईपलाईन फुटून गेली. जलमेकर विकासची पाईपलाईन टाकून ती पाईपलाईन फुटून गेली. बोगस काम करून पाईपलाईन फोडून टाकलं, पण तिच्यात पाण्याचा थेंब नाही आलेला. म्हणजे अजून ती जलजीवन मिशनचं काम फक्त कागदावरच विकासासाठी झालं. केलेलं आहे. कागदावरच झालेलं आहे. विकासासाठी कागदावरच केलेलं आहे. झालंय. आमच्या पोहोचलं नाही ते अजून. जलजीवन कागदावरच झालेलं आहे, आमच्यापर्यंत आलेलं नाही ते अजून. जलजीवन मिशनचं काम नाही. तुमच्याकडे झालेलं नाही झालेलं आहे पण आम्हाला पाणीच नाही त्याच्यामध्ये अजून. शुद्ध पाणी येतच नाही, नाही समजा. शुद्ध पाणी नाहीचे. आमच्याकडे नाहीच ते पाणी. आम्ही आज त्यांना ते सांगितलं, अजून आम्हाला ते शुद्ध पाणी द्या. सांगणारे आम्ही सगळ्या महिला आहे. आम्ही मागणी आम्ही केली. आम्हाला ते कटळून पाणी गेलो आम्ही. आमच्या घरचे तर आम्ही ते आजारी पडलो किती दाखले गी आणि घाणच पाणी येतं लय कधीच पाणी येतं. मी त्याला कटळून गेले कधीच नाही. काढून द्यायला लागले. हा घाण पाण्याने मी कटळून जायले आहे. सांगून कटळून गेलो. आपण बघू शकतात नागरिकांचे किती बेहाल आहे की बा जे जनावरांना पाणी पाजलं जातं असं पाणी दूषित पाणी सध्या सर, गावामध्ये जनावरं पिऊ येतं. शकत नाही ना, होय, पाणी. जनावर बी सुद्धा जनावरांना जनावर बी नाही पिऊ शकत. जनावर सुद्धा पाणी पिऊ शकत नाही असे घाण पाणी येतं म्हणतात. वास किती घाण येतोय त्याचा. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. मुख्यमंत्री साहेब आपण जे जल योजना लागू केलेल्या आहे याची फक्त कागदावरच अंमलबजावणी दिसत आहे किशोरमध्ये. याच्याकडे आपण लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व नागरिकांना शुद्ध पाणी देण्यात यावे. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. मी डॉक्टर धीरज पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पिशोर. सर आपल्या गावामध्ये सध्या दूषित पाणी येत आहे. आपण काय सांगाल दूषित पाण्याबद्दल लोकांना थोडस कशाबद्दल सावधानती बाळगावी? सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सध्या तापमान खूप जास्त आहे. त्यामुळे मी आपल्या ग्रामीण भागातील सर्व जनतेस फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी पाणी उकळून थंड करून प्यावे व त्यामध्ये जे जीवन ड्रॉप्स येतात ते टाकूनच पाणी प्यावे. सध्या अतिसार, त्याच्यानंतर उलटी, ताप, थंडी हे लक्षणं त्यामुळे आढळून येऊ शकतात. सध्या खाण्यामध्ये देखील आंबे वगैरे असल्यामुळे देखील त्यामुळे पण अतिसार होऊ शकतो. आपण आपल्या ग्रामीण रुग्णालय येथे उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे. जर असे काही लक्षणं जर आढळून आले तर आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये औषधी साठा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांनी तात्काळ येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन दाखवून उपचार करून घेण्यात यावा ही सर्व जनतेस विनंती आहे. पिशोर गांव में दूषित पानी की समस्या अब लोगों के स्वास्थ्य पर गंभीर खतरा बनती जा रही है। ग्रामीणों ने प्रशासन से जल्द ठोस कदम उठाकर स्वच्छ पेयजल उपलब्ध कराने और जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।